शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, हे जे समोर तुम्ही पाहू शकतात का, हे पूर्णपणे आपण ऊस मोडून सोयाबीनसाठी हे शेत तयार केलेले आहे। तर शेत तयार केलेले पूर्णपणे हे शेतामध्ये पाचट होतं। पाचट आपण पाऊस पडल्यानंतर रुटर मारलाय आणि रुटर मारून पूर्णपणे आता एक मी तुम्हाला सांगायलोय म्हणूनच समजा पाचटाचं होतं म्हणायलोय। पण तुम्ही जर बघितलं, अगर नवीन जर माणसानं बघितलं तर कोणीच म्हणणार नाही ह्या रानामध्ये पाचट होतं। आता पाचट बी गायब झाले बघा। आणि पाचटाच्या रानामध्ये बुडक्या किती असतात ते तर तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, काय नाही। त्या बुडक्या बी पूर्णपणे नामशेष झाल्यात। तर ही जमीन अशी तयार झाली म्हणतात। आता मी इथून जाऊ लागलो ह्या जमिनीतून, म्हणजे काही गवत आहे का काही बघायचं होतं समजा मला ह्या रानामध्ये काही उगालं आहे का। आता आपल्याला पेरायचं आहे तर समजा आज वाट बघायची, रात्री पाऊस झाला आहे, पेरणी जोगा पाऊस झाला आहे बघा। तर आज वाट बघायची। आज गरमायले बी, आबाळ बी आलेलं आहे, ऊन बी खूप पडलेलं आहे। आज जर पाऊस नाही आला तर 100% उद्या पेरणी चालू करायची। तत्पूर्वी हे रानाची काय क्वालिटी झाली बघा, तुम्हाला आता मला दाखवायचं आहे। हे बघा, हे मी चाललोय बघा, तर चाललोय तर हे पावलं तुम्ही बघू शकता। तर हे बघा, इतके पावलं हे रानामध्ये रवायला लागले। तर हे बघा, म्हणजे इतकं रान हे असं मोकळं झालंय। आपण गादीवर कसं चालतो तर तितकं मोकळं झालंय। आणि तुम्हीच तुमच्या वावरामध्ये कोणत्या बी कापसाचा असू द्या, कशाचा असू द्या, तिथं चालताना इतके पाय असे रोवत आहेत का, बघू शकता। तर एक कमेंट करून नक्की सांगा बरं का। तर ही गोष्ट मला अनुभवली बघा। आता दिसताना बी तुम्हाला दिसतंय बघा, पूर्णपणे रान आहे का हे असं फुगल्यावानी झाले बघा। आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे, पाऊस किती कमी जास्त झाला का हे शोषून घेणार आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्णपणे काडी कचरा, पाचट, चोंदण आहे। आणि ह्या शेतीची आपण मेहनत कमी केली, म्हणजे बैलाची मेहनत नाही म्हणला तरी काय हरकत नाही। आता ह्याची जी वाटणी पुढची अर्धी का तिकडे तर बैल घातलाच नाही, इकडे तरी एकदा मोगडं होतं, खालून काय निघत आहे का बघायचं होतं। हे जे तुकडे आहे का मी तुम्हाला माहिती सांगायलो आहे, हे तुकडं मिशीनने गेलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला कसलाच ताण आला नाही बरं का। आणि पूर्ण जमीन अशी फुसकी झालेली, हे पाणी शोषून घेणार आहे। ह्याच्यामध्ये वापसा कंडिशन ताबडतोब होणार आहे। आणि जरी भविष्यात पाणी जरी कमी पडलं, एक आपला अनुभव आहे जुनाच, शेंगा भरायच्या टायमाला जरी पाणी कमी पडलं का तरी पण इथलं सोयाबीन जात नाही बरं का। कारण आपलं उकांड्यात कसं असतंय सरदा असं सरदाल्यावानी, तसा प्रकार इथं राहत आहे। आणि आज अशी कंडिशन आहे तुम्हाला सांगतो, एका महिन्याने सोयाबीन पेरून झाल्याच्यानंतर कोळपाचं जरी म्हणलं का तरी पण काहीच राहणार नाही। पूर्णपणे ह्याच्यातलं पाचट मार्गी लागले। आता तुम्हाला मी खाली उकरून दाखवतो ह्याच्यामध्ये ओल किती तयार झाली। आणि उकरीत असताना काही पाचट आहे का बघा ह्याच्यामध्ये। बघा इथपर्यंत उकरत आहे खाली। आता ह्याच्या खाली जास्त ओल आहे बघा, जास्त ओल आहे म्हणजे पेरणीचं जोगे 100%, पण उकरत नाही खाली जास्त ओला असल्यामुळं। तरी पण बरंच उकरलंय बघा। काडी टाकून बघू, रात्रीत पाऊस झालाय बरं का। हे बघा इतकं रान उकरले हे एक ईदभर। आणि माती बी बघा तुम्ही कशी माती, ही मोकळी फट माती ह्याच्यातली। रात्रीत पाऊस झालेला आहे, 2 दिवस पाऊस नाही झाला का एकाला एक चिटकांना सध्या नाही। आणि दाबली तर ह्या बघा या इतकी ओल आहे अशी, असा इतका ओळा याचा तयार होते। आणि ह्या बघा हे 2 पाया मी बसलोय ना उकरायला, ह्या बघा इतके पाय खोल गेलेत। तर नेमकं समजा मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलंच असेल, जास्त काय व्हिडिओ मोठा करायची गरज नाही, काय नाही। ते शेतकरी बंधूंनो, तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा। लवकरच आपण अशी छोटी मोठी माहिती घेऊन भेटत राहू। तोपर्यंत धन्यवाद, राम राम।